गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या 2 जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली। त्यांच्या ताब्यातील 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज शहराच्या हद्दीत गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा सहा चाकी आयशर ट्रक क्रमांक MH10 DT 9294 जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर आयशर ट्रक ताब्यात घेतला। या ट्रकची झाडाझडती घेतली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आलेले दारूचे 651 बॉक्स मिळून आले। या विदेशी दारू व बियरची किंमत 33,41,280 रुपये असून जप्त केलेल्या आयशर ट्रकची किंमत सुमारे 35 लाख रुपये। राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी दारूचा 60 ट्रक असा एकूण 68,41,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व दोघांना अटक केली आहे। अटक केलेल्या 2 आरोपींमध्ये जमीर अकबर मकानदार वय वर्ष 31 व्यवसाय ट्रक चालक राहणार पाडळी सातारा आणि शब्बीर अलाउद्दीन मकानदार वय वर्ष 27 राहणार बालाजीनगर सातारा यांचा समावेश आहे। या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ ई 80 81 83 90 व 108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक दीपक सुपे, निरीक्षक प्रभात सावंत, अजय लोंढे, लक्ष्मण पवार, जयसिंग कुटावे, निरीक्षक इरफान शेख, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, पुंडलिक बिरुंगे, श्रीमती कविता सुकणे, श्रीमती शाहीन शेख, स्वप्नील कांबळे आदींनी कारवाईत भाग घेतला। पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगलीचे निरीक्षक दीपक सुपे करीत आहेत। आज दिनांक 22 जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल 651 बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण 651 बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। एकूण 68 लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।